हाय, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चं मॅथ्सचं चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन। ठीक आहे, आपल्याला हा याचा प्रॅक्टिस सेट नंबर 9 घेणार आहे मी या व्हिडिओमध्ये। तर त्याच्या आधी बघा, एक टर्म आहे आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स नंबर किंवा मिक्स नंबर। ठीक आहे, आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच काय असते, म्हणजेच 17/5 11/8 या टाईपमध्ये, आणि मिक्स नंबर म्हणजेच 3 2/5 4 3/4 या टाईपमध्ये। ठीक आहे, तर आता पुरतं एवढंच लक्षात ठेवा फक्त की इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच वनच डिजिट नंबर। ठीक आहे, म्हणजे एक रॅशनल नंबर, आणि मिक्स नंबरमध्ये काय असतो, इथं एक नंबर आणि एक रॅशनल नंबर। ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा। आता प्रॅक्टिस सेट नंबर 9 बघणार आहे। हे बघा, प्रॅक्टिस सेट 9 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे, कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन। ठीक आहे, आता बघा फर्स्ट एक्झाम्पल बघा, 7 2/5। आता हे कोणत्या नंबरमध्ये आहे, हे बघा आता सांगितलं मी, हे नंबर कोणते असतात, मिक्स नंबर। याचं कन्वर्शन कशामध्ये करायचं आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये, म्हणजेच अशा नंबरमध्ये। ठीक आहे, तर कसं करायचं, चला आपण बघूया। मी सर्व एक्झाम्पल घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ठीक आहे, आता आपल्याला याचं कन्वर्शन करायचं आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये। आता ह्या दोघांमध्ये कोणती साईन आहे का, नाही, पण इथं काय असतो, प्लसची साईन असते, 7 + 2/5। ठीक आहे, आता इथं 7ला डिनॉमिनेटरमध्ये काही आहे का, जिथं काही नसते तिथं काय असते, डिव्हिजन/1 असतो। ठीक आहे, आता आपण याची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो का, नाही करू शकत कारण दोघांचंही काय डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर सेम नाही आहे। ठीक आहे, तर आपण एका याचा डिनॉमिनेटर सेम करू शकतो। आता 1ला मी 5 मध्ये कन्वर्ट करू शकते, कसं, जर मी 1ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 1 × 5 काय ते 5, आणि इथं ऑलरेडी 5 आहे। तर ठीक आहे, काय करते मी, 1 × 5 + 2/5 हे ॲज इट इज राहू देते। ठीक आहे, आता पण इथं काय केलं मी, 1ला 5 ने मल्टिप्लाय केलं, पण इथं 5 ने केलं तर इथं पण मला 5 ने करावं लागेल, कारण काय करत आहे मी, एक ॲडजस्टमेंट करत आहे। ठीक आहे, तर आपण डायरेक्ट असा कोणताही नंबर एकाच ठिकाणी नाही वापरू शकत। ठीक आहे, आता बघा, 7 5 काय ते 35, आणि 1 5 5 + 2/5 ॲज इट इज। ठीक आहे, आता बघा डिनॉमिनेटर दोघांचे सेम आले, काय आहे 5 5। आता याची मी डायरेक्ट ॲडिशन करू शकते, काय येईल, 35 + 2/5 काय लिहावं लागेल, एकदाच लिहावं लागेल। ठीक आहे, आता 35 + 2 काय ते आन्सर 37/5, काय येईल आन्सर मग 7 2/5। मिक्स नंबरचं फ्रॅक्शन काय येईल, इम्प्रॉपर फ्रॅक्शन 37/5, हे आपलं आन्सर। समजले का, मी सर्व एक्झाम्पल घेणार आहे, तर अजून बाकी सर्व डिटेलमध्ये समजून जाईल। आता हे बघा काय दिलं आहे, 5 1/6। मी आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये केलं, सेम तसंच करायचं। काय असते याच्यामध्ये, कोणती साईन नसते, म्हणजे मीन्स 5 + 1/6। आता 5ला डिनॉमिनेटरमध्ये काही आहे का, म्हणजे इथं काय आहे 1 आहे। ठीक आहे, आता इथं 6 आहे, इथं 1 आहे, तर मी आता काय छोट्या नंबरला मोठं करू शकते। ठीक आहे, मी 1ला 6 करू शकते। ठीक आहे, जर मी 1ला 6 ने मल्टिप्लाय केला तर काय ते 6 येणार आहे, + 1/6 ॲज इट इज। पण काय झालं, जर मी इथं 6 ने मल्टिप्लाय करत आहे, तर सेम मला इथं पण करावं लागेल। ठीक आहे, म्हणजे काय 5 × 6 काय ते 5 6 30 + 1 6 6 + 1/6। आता डिनॉमिनेटर सेम आलं, म्हणजेच काय न्यूमरेटरची ॲडिशन, 30 + 1/6 काय ते 30 + 1 31/6। मीन्स आपला आन्सर काय आलं, काय मिक्स नंबर कोणता होता, 5 1/6 = 31/6। याचा आन्सर आला 31/6। बघा थर्ड नंबरचं काय, 4 3/4 काय असते, आपण आता याला आधी 4 मध्ये प्लसमध्ये लिहून घेऊ, 4 + 3/4। ठीक आहे, आता याला 4ला डिनॉमिनेटरमध्ये काही नाही आहे, म्हणजे काय असतो 1। ठीक आहे, आता मी या
1ला कन्वर्ट करू शकते 4मध्ये, म्हणजे 1ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 4 येईल 4नी, आणि 4ला पण कितीनेच करावं लागेल 4नी, प्लस 3/4 ॲज इट इज. ठीक आहे. आता 4 मल्टिप्लाय बाय 4 काय तो 16, आणि 4 मल्टिप्लाय बाय 1 4 प्लस 3/4. ठीक आहे. काय येईल मग 16 प्लस 3/4. हला 16 प्लस 3/4. 16 प्लस 3 काय ते 19/4. म्हणजे आपला आन्सर काय येईल. हेन्स काय येईल आन्सर आपलं 4 3/4. या मिक्स नंबरचं फ्रॅक्शन काय येईल इम्प्रॉपर फ्रॅक्शन 19/4. हे काय झालं आपलं आन्सर. ठीक आहे. 4 नंबरचं बघा काय आहे 2 5/9. आता याला काय करायचं आधी प्लसच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं 2 + 5/9. आता 2ला काही डिनॉमिनेटरमध्ये नाही आहे म्हणजे काय असतो 1 असतो 5/9. आता ह्या 1ला मी 9मध्ये कन्वर्ट करू शकते. काय करू शकते 1ला 9 यासाठी 1ला कितीने मल्टिप्लाय करू शकते 9नी, मीन्स 2/1 मल्टिप्लाय बाय. ठीक आहे. 1ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 9 येते 9नी. जर इथं 9ने करत आहे तर इथं पण कशाने करावं लागेल 9नी, प्लस 5/9. आता बघा 2 9 जा काय तो 18, आणि 1 9 जा 9, प्लस 5/9. आता डिनॉमिनेटर सेम आले म्हणजेच वरच्यांची ॲडिशन 18 प्लस 5/9. तर 18 प्लस 5 काय ते आन्सर 23/9. हेन्स काय आलं आपलं मिक्स नंबरचं 2 5/9 याचं मिक्स फ्रॅक्शन काय आलं 23/9. समजत आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 1 मधलं 5th नंबरचं 1 5/7. काय करायचं 1 + 5/7. ठीक आहे. आता 1ला डिनॉमिनेटरमध्ये काही नाही आहे म्हणजेच काय 1 + 5/7. याला काही नाही आहे म्हणजे काय असतो नेहमी 1 असतो. ठीक आहे. आता आपल्याला 7चं इथं 7 आहे इथं 1 आहे. आता ह्या 1ला मी 7मध्ये करू शकते. ठीक आहे. 1ला 7मध्ये करायसाठी 1ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 7नी. जर इथं 7नी करत आहे तर इथं पण कितीने करावं लागेल 7नी, प्लस 5/7. ठीक आहे. आता 1 मल्टिप्लाय बाय 7 काय ते आन्सर 7. 1 मल्टिप्लाय बाय 7 इज 7 प्लस 5/7. ठीक आहे. आता डिनॉमिनेटर सेम आले 7 7 म्हणजे वरच्यांची ॲडिशन म्हणजेच 7 + 5/7 एकचदा. ठीक आहे. 7 + 5 काय ते आन्सर 12/7. म्हणजेच आपला आन्सर काय येईल 1 5/7चं मिक्स फ्रॅक्शन काय येईल नाही सॉरी इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय येईल 12/7. हे काय झालं आपलं आन्सर. समजला क्वेश्चन नंबर 1. हे बघा क्वेश्चन नंबर 2 बघा कन्वर्ट इनटू मिक्स नंबर. आता आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि काय करायचं सांगितलं मिक्स नंबरमध्ये करायचं. आधी काय दिलेलं होतं आपल्याला मिक्स नंबर दिलेला होता आणि इनप्रॉपरमध्ये करायचं सांगितलं होतं. आता आपल्याला उलटं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचं बघा. आता 30/7 याला मी असं लिहू शकते का 30 / 7. ठीक आहे. तर आता मी काय करते 7नी 30ला डिवाईड करते साधं डिव्हिजन. ठीक आहे. तर 7च्या टेबलमध्ये 30 येतो का नाही येत. त्याच्यापेक्षा छोटा नंबर कोणता असतो 7 1 जा 7, 7 2 जा 40, 7 3 जा 21, 7 4 जा 28. काय आला 28. 7 4 जा काय तो 28. ठीक आहे. याची सबट्रॅक्शन करायची काय ते 30 - 28 2. ठीक आहे. आता बघा हा काय असतो आपला हा असतो आपला क्वोशंट. इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा. हा काय असतो आपला क्वोशंट आणि ही काय असते आपली रिमाइंडर असते. आणि हा 7 काय असतो डिवायझर आहे आणि हा असतो डिव्हिडंड. याचं तसं काही काम नाही आपल्याला. हा असतो डिव्हिडंड. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युला असा यूज करायचा आहे इथं. हे बघ हे सर्व रफमध्ये करायचं. असा फॉर्म्युला यूज करायचा आहे क्वोशंट आणि इथं काय करायचं रिमाइंडर अपॉन
डिवायझर. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, आता आपण हे सॉल्व केलं, याचं डिव्हिजन हे असं केलं. आता याच्यामध्ये क्वोशंट कोण आहे? 4 आहे. क्वोशंट काय आहे? 4. म्हणजे 4, रिमाइंडर किती आली आपली? 2 आणि डिवायझर किती आहे म्हणजे कितीने भाग दिला? 7. म्हणजे हेच आपलं झालं मिक्स नंबर. काय आला आपला? 30/7चा मिक्स नंबर कोणता आला? 4/2/7. समजलं? आपल्याला जो हा फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आणि तोच प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सॉल्व करायचा आहे. हे बघा सेकंड नंबरचा आहे 7/4. आता 7/4ला कसं लिहू शकते मी? 7 / 4. सेम असं रफ वर्कमध्ये करायचं. 4नी काय करायचं? 7ला डिवाइड करायचं. काय ते? 4 1 जा 4, 4 2 जा 8 येते. म्हणजे 4 1 जा 4. काय? 7 - 4 3. आला? आपला फॉर्म्युला काय असतो? क्वोशंट इंटू क्वोशंट. बघा मी ते फॉर्म्युला क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर आहे. आता क्वोशंट किती आला आपला? 1, रिमाइंडर किती आली? 3 आणि डिवायझर किती आहे? 4. म्हणजेच काय आला आपला आन्सर? 7/4चं मिक्स नंबर काय आला? 13/4. समजत आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि हे रफ वर्कमध्ये करायचं. हे बघा 15/12. आता 15/12ला कसं लिहायचं? 15 / 12. आता 12ने 15ने 12ला 12ने डिवाइड करायचं. 12 1 जा 12. 15 - 12 काय राहते? 3. फॉर्म्युला काय असतो आपला? क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर. क्वोशंट काय आला आपला? 1. जे आन्सर आलं ते. रिमाइंडर किती आहे म्हणजे जे बाकी उरलेलं 3 आणि क्वोशंट डिवायझर किती आहे? 12. म्हणजे आपला आन्सर काय आलं? 15/12चं मिक्स नंबर काय येईल? 13/12. आणखी पण याला हे करू शकते. या 3 आणि 12 3ने डिवाइड होतो. 3 1 जा 3, 3 4 जा 12. म्हणजेच काय येईल आन्सर? ऑरमध्ये 1 1/4. हे पण आन्सर येऊ शकते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं फक्त. आता नेक्स्ट बघा 4 नंबरचं काय? 11/8. तर 11/8ला मी असं लिहू शकते 11 / 8. आता 8नी काय करते? 11ला डिवाइड करते. 8 1 जा 8. काय येईल? 11 - 8 काय येईल? 3 3. ठीक आहे, आपला रूल काय असतो? क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवाइड. क्वोशंट किती आला? 1, रिमाइंडर किती आली? 3 आणि डिवायझर काय आला? काय आहे? 8. म्हणजेच आपला आन्सर काय येईल? 11/8चं 13/8. फाय नंबरचं बघा काय दिलेलं आहे? 21/4. तर 21/4ला कसं लिहू शकते मी? 21 / 4. ठीक आहे, आता 4ने काय करते? 21ला डिवाइड करते. काय येईल? 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 4 5 जा 20. ठीक आहे, काय येईल? 21 - 21. म्हणजेच काय येईल? क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर. हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, लर्न करून घ्यायचा बिलकुल. ठीक आहे, क्वोशंट किती आला? 5, रिमाइंडर 1 आणि डिवायझर किती आहे? 4. म्हणजे हेच आपलं काय येईल आन्सर? 21/4चं मिक्स नंबर काय येईल? 5 1/4. 6 नंबरचं काय बघा? 20/7. 20/7ला कसं लिहू शकते मी? 20 / 7. तर 7ने 20ला डिवाइड करा. 7 1 जा 7, 7 2 जा 40. काय येईल? 20 - 40 काय राहतो? 6. ठीक आहे, काय असतं फॉर्म्युला? क्वोशंट रिमाइंडर अपॉन डिवायझर. क्वोशंट किती आला? 2, रिमाइंडर किती आली? 6 आणि डिवायझर किती आहे? 7. हेच आपला आन्सर काय येईल? 20/7चा आन्सर 2
6/7. समजला? क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग फ्रॅक्शन. कायमध्ये कशामध्ये लिहायचं आहे? फक्त आपल्याला फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. ही क्वेश्चन त्यातलं 1 बघा. इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंगेस्ट 5 पीपल, हाऊ मेनी किलोग्राम ऑफ राईस डज इच पर्सन गेट. म्हणजे आपल्याजवळ काय आहे? 9 kg राईस आहे म्हणते आणि तो किती लोकांना शेअर करायचा आहे? 5 लोकांना, 5 पीपलला. ठीक आहे. तर काय करू आपण? आन्सरमध्ये लिहिते टोटल क्वांटिटी ऑफ राईस. म्हणजे राईस किती आहे आपल्याजवळ? 9 kg. ठीक आहे. आणि किती लोक आहेत? नंबर ऑफ पीपल. सेकंड लिहिते नंबर ऑफ पीपल किती आहे? 5 आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? किलोग्राम ऑफ राईस डज इच पर्सन गेट. म्हणजे किती राईस एका पर्सनला मिळेल. काय येईल मग? किलोग्राम ऑफ राईस रिसीव बाय इच पर्सन. किती येईल? किती येईल? इच पर्सन विल गेट काय? 9/5. म्हणजे टोटल क्वांटिटी ऑफ राईस अपॉन नंबर ऑफ पीपल kg ऑफ राईस. म्हणजे आपलं फ्रॅक्शन काय येईल? 9/5 kg. हे बघा. सेकंड बघा. टू मेक अ 5 शर्ट ऑफ द सेम साईज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 5 शर्ट शिवायचे आहेत सेम साईजचे. 11 मीटर ऑफ क्लॉथ इज नीडेड. किती आपल्याला कपड्याची गरज आहे? 11 मीटर. हाऊ मेनी क्लॉथ इज नीडेड फॉर अ 1 शर्ट. म्हणजे आपल्याला एक शर्ट शिवायला किती कपडा लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता आधी काय करते मी? टोटल जसं आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये केलं सेम तसंच काय येईल? टोटल मीटर ऑफ क्लॉथ. किती लागते आपल्याला पूर्ण क्लॉथ? 11 मीटर. ठीक आहे. आणि किती शर्ट बनवायचे? टू मेक अ 5 शर्ट्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कपडा किती लागणार आहे? 11 मीटर. आणि किती शर्ट बनवायचे आहेत? 5 शर्ट बनवायचे आहेत. ठीक आहे. आता बघा. मीटर ऑफ क्लॉथ नीडेड टू मेक 1 शर्ट. आपल्याला एक शर्ट बनवायला किती कपडा लागेल? काही टोटल क्लॉथ किती आहे? 11 आणि किती शर्ट बनवायचे आहेत? 5. म्हणजेच 11/5. हेन्स काही क्लॉथ नीड्स टू मेक 1 शर्ट इज 11/5 मीटर क्लोथ्स. म्हणजे आपल्याला एक शर्ट बनवायला किती कपडा लागेल? 11/5 मीटर. ठीक आहे. अशा प्रकारे मी प्रॅक्टिस सेट नंबर 9 कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद.